रामकृष्ण हरी माऊली. आपण आलेलो आहोत प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारं नंदवाळ हे ठिकाण. आणि या ठिकाणी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. काय या वारीचं महात्म्य आहे, काय माहोल असतो या नंदवाळ ठिकाणी आणि देवाला भेटण्यासाठी त्यांची ओढ काय असते, शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की बघा, कारण की तुम्हाला एक आणि एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. श्वासात विठ्ठल, देहात विठ्ठल, स्नेहात विठ्ठल ओथंबला. डोळ्यात विठ्ठल, आशेत विठ्ठल, हृदयात विठ्ठल ओसंडला. मेघात विठ्ठल, भूमीत विठ्ठल, जीवात विठ्ठल पासावळा. बोलतो विठ्ठल, पाहतो विठ्ठल, हा देखणा सोहळा. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी वारीचा सोहळा हा वेगळाच असतो आणि आपण चाललेलो आहोत नंदवाळ या ठिकाणी. प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नंदवाळ हे ठिकाण. आणि जाता जाता मला वाटतं गिरगावच्या फाट्यावरून नंदवाळ पर्यंत जाताना वाटेमध्ये भीमाशंकराचं मंदिर लागतं. त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, त्या मंदिरात जे पुजारी असतात पूजा करत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगू शकता या मंदिराविषयी? रामकृष्ण हरी. मी भीमाशंकरचा 30 वर्षाची पुजारी आहे. भीमाशंकर मध्ये हे प्राचीन म्हणजे स्वर्ग लोकातनं अगस्त्य ऋषींनी लोपामुद्रा पंढरपूरला उत्तरेला जायचं असताना, मंदार पर्वताकडे जायचं असताना कोल्हापूरच्या महालक्ष्मीची त्यांनी 3 दिवस पूजा केली. तिथं 3 दिवस झाल्यानंतर नंदवाळमध्ये 3 दिवस केली. त्यानंतर भीमाशंकरात 3 दिवस राहून 3 दिवस पूजा करून भीमाशंकरला प्रसन्न करून घेऊन अगस्त्य मुनी आणि लोपामुद्रा ही तिकडे गेल्यात. हे प्राचीन मंदिर आहे, म्हणजे शिवलिंग तरी प्राचीन आहे. इथं आख्यायिका अशी आहे, सगळ्या जगातल्या देवाला देव म्हणतात, पण ह्या देवाला महादेव म्हणतात. इथं गुप्त भीमा नावाची नदी आहे. ती जून महिन्याला उगम पावते, ते ऑक्टोबर पर्यंत इथं नदी असते. कोणीही माणूस इथं येऊन दे, कसली त्यांची अपेक्षा असून दे, ती इथं अपेक्षा पूर्ण होते. एक आणि ह्या भीमा शंकरच्या लिंगावर जर कान ठेवला तर दुपारी एकांतवासात 1-2च्या वेळेला नदीच्या धबधब्याचा आवाज अजून सुद्धा येतो. एवढी आख्यायिका ह्या भीमाशंकरची आहे. म्हणजे भीमाशंकर हे फार मोठी शक्ती आहे. म्हणजे पांडुरंगाने सुद्धा भीमाशंकर म्हणजे शिवलिंगाला आपल्या डोक्यावर घेतलं. तसं हरिहरा भेद नका करू खेद, हा नाही करू नये वाद, एक एकाच्या हृदय गोडी साखरचे ठाई. या अभंगाच्या तात्पर्य सारानुसार आम्ही पांडुरंगाने शिव ही 2 कधी मानतच नाही. म्हणजे आज एकादशीला सुद्धा आम्ही भीमाशंकरची पांडुरंग म्हणूनच पूजा करतो. जय हिंद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी मंडळी. म्हणूनच आता या मंदिराच्या पाठची आख्यायिका आपल्याला माहित नव्हती. या छोट्याशा व्हिडिओ मधनं आपल्याला संपूर्ण त्याची मागची कहाणी समजली. आणि खरंच असं आपण कसं असतं की प्रत्येक जण एक येतो दुसरा जातो, त्या मागूनच आपण जातो, पण ह्या मंदिराच्या पाठीमागच्या काय ह्या अशा ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहित नसतात. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण.
नाचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी आनंद मनाला उधाण देहाला छंद या जीवाला तुझ्या दर्शनाचा ठाई ठाई जपनामाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा रामकृष्ण हरी मंडळी, जसं मी लॉगचं काम करतो, रिपोर्टिंगचं काम करतो, त्यासाठी आज मी दर्शनासाठी चाललो होतो. माझी वारी माघवारी आहे माझी, आणि आषाढी वारीला मी प्रत्येक वेळी पंढरपूर आणि नंदवाळ या ठिकाणी येतो म्हणजे येतोच. आणि आजचा माझा जो विषय होता की आजचं जे पूर्ण रिपोर्टिंग होईल ते रिपोर्टिंग कव्हर करायचं आणि माझं लॉगिंग करायचं. प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नंदवाळ हे ठिकाण, या ठिकाणी लाखो भाविक येतात. माझ्याबरोबर असंख्य लाखो भाविक आहेत. आणि त्या वाटेवरती चालत असताना मला माझे आईवडील भेटले, जबरदस्त वाटलं यांना भेटून. आणि मी आता ह्या पांडुरंग आणि रुक्मिणीला भेटलोच आहे. तसंच मी आता माझ्या पांडुरंग आणि विठ्ठल रुक्माईला भेटणार आहे. आणि जबरदस्त रामकृष्ण हरी मंडळी, काय सांगू शकताय तुम्ही? आता किती वर्ष वारी करताय? दरवर्षी करतो आम्ही, घरातून चालत येते. काय वाटतं या वारीचा अनुभव कसा वाटतोय? मनाचं समाधान वाटतंय. कुठल्या तरी गोष्टींनी तसं असतोय आपण. तिथं आल्यानंतर छान वाटते. दर्शन झाल्यानंतर असं कुठलं तरी वेगळंच सुख भेटतंय. आता एक मी जाता जाता मम्मी पप्पांना विचारतो, तुम्हाला दर्शन झालं काय? झालं. कसं झालं दर्शन? सांप्रदायिक माणसं घरानं पूर्ण सांप्रदायिक क्षेत्रात आहे आणि जबरदस्त असं वाटतंय. माहोल वेगळाच आहे, ते भक्तिमय वातावरण आहे. माऊली, काय सामना करावा लागतो या वाटेवरून येतात? वाटेवरून येताना रोडपासून चिखल वगैरे त्यासाठी रोड व्हावा असे आमचे म्हणणे आहे. दरवर्षी भाविकांना यासाठी व्यवस्थित व्यवस्था व्हायला पाहिजे असं आमचं मन आहे. कारण लेडीज वगैरे त्यांना चालायला जमत नाही, चिखलात नाही, तिथून यायला लागते. खडतर रस्ता आहे, तिथून रस्ता होणे फार गरजेचं आहे. हेच आम्ही माझ्याकडे. किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? माझं दरवर्षी माझे मित्र करतात, त्यांच्या वेळेने मी आलो आज. मला एकदम भारी वाटलं. आयुष्यातलं पहिलं क्षण असं वाटलं की एवढं चाललो आपण. 15 ते 20 किलोमीटर आम्ही चालत आलो जवळजवळ वारीसाठी. पण त्याचा थकवा नाही, त्याचा थकवा अजिबात नाही आम्हाला. इतकं फ्रेश वाटते ना, एकदम फ्रेश वाटते आम्हाला. रामकृष्ण हरी, छान अशी माहिती दिली. चला येऊ मी. रामकृष्ण हरी मंडळी, सकाळपासून आपण वारीमध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण म्हणजे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नंदवाळ हे ठिकाण. आणि आता जाता जाता मी माझ्या मित्राला विचारतोय की सकाळपासूनचा अनुभव आता संध्याकाळपर्यंत होता आणि त्यांना आता पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. सकाळची ओढ जी दर्शनाची होती याचसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिवस गोड. हे जे काही झालं सकाळपासून ज्यांची दिंडी होती आणि ते माझ्याबरोबर आहेत, काय सांगू शकता सकाळपासूनचा अनुभव आहे? पंढरी सिजारे आल्यानो संसारा. अनुभव सांगायचा तर आपण अनुभवायलाच पाहिजे हो. अरे वा. नुसतं आपण वारी ऐकून आपल्याला कळायचं नाही. वारी ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला वारी म्हणजे काय हे समजणार आपल्याला. त्यामुळे एक वेळ वारी करून पहा. अतिशय मोजक्या शब्दामध्ये त्यांनी म्हणजे सांगण्यात गोडवा जो गोडवा नाही आहे तो इथं आल्यानंतरचा आहे. आणि त्यांना असा संदेश दिला की इथं येऊन पहा. वा, पांडुरंगाला भेटल्यानंतर फार मोठा आनंद झाला आम्हाला. एवढ्या जवळून दर्शन मिळालं देवाचं. देवाबद्दल असलेली श्रद्धा भक्ती त्यामुळं कदाचित एवढं वारी करून इथंपर्यंत लोक येत असतील. छान वाटलं. विठ्ठलाला बघितल्यावर नारायण भेटल्याचा भास झाला. थँक्यू. खूप आनंद आहे. सकाळपासून चालत आलोय. ह्या दिंडीच्या ह्याच्यात किती चाललो काय झालं काहीच म्हणजे आठवत नाही. किती वेळात आलो. सकाळपासून 8:30 वाजल्यापासून आम्ही चालतोय. आत्ता निवांत बसून. काय नाही, हेच की नोकरी आपले पोलिसाची सेवा करत करत वारकऱ्यांची दिंडी सेवा करायला मिळते. ह्यासारखा दुसरा आनंद जगात दुसरा कुठलाच नाही.
रामकृष्णारी माऊली. रामकृष्णारी. काय वाटते सकाळपासूनचा अनुभव काय सांगू शकाल थोडक्यात? अनुभव छान वाटते. दिंडीला आल्यावर आपलं एक माहेर घर आहे असं वाटते. आम्ही माहेराला चाललोय असं वाटते. दर्शन झालं? दर्शन काय झालं. वाटते दर्शन झाल्यानंतर? छान वाटते. आई बाबाला भेटल्यासारखं वाटते. रामकृष्णारी मंडळी, आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी, म्हणजे पांडुरंगाला भेटायसाठी आलो होतो. दर्शन पण एक नंबरचं झालेलं आहे आणि सकाळपासून म्हणजेच की याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि खरंच तर बघायला गेलं तर सगळ्या भाविकांचं भक्तांचं दर्शन हे एकदम जबरदस्त झालेलं आहे. आणि आत्ता आम्ही परततोय आमच्या माहेर घरी. आणि सगळा जो सकाळपासूनचा व्हिडिओ होतो तो पूर्णपणे बघा. मी या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्या गोष्टी, दिंडी किती वाजता येते, कशी चालू होते, अजून ह्या दिंडीमध्ये काय सुधारणा करता येईल आणि ह्या वारीमध्ये काय सुधारणा करता येईल, पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि एवढ्या लोकांची सुविधा सगळं जबरदस्त असं केलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.